जय श्री महाकाल सतनमो आदेश गुरुजी को। आज गुजरातवरनं 3-4 व्यक्ती आले होते जे दीक्षासाठी आले होते आणि ते आपलं यूट्यूब चॅनल बघूनच आले होते आणि त्यांना आपल्या गावाकडे यायसाठी खूप अवघड गेलं। त्यामुळे शेगाव गजानन महाराज संस्थान या ठिकाणी एक हॉटेलवरती रूम घेऊन तिथं त्यांची दीक्षा झाली। तर आता दीक्षा कशी होते काय होते थोडक्यात तुम्हाला दिसणार। तर आता जे काळं चंदन यांना लावल्या गेलेलं आहे त्याला आपण आता यूट्यूबच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्ही सर्व बघत आहात म्हणून आपण त्याला काळं चंदन असं म्हणत आहे, पण ते काळं चंदन नसून जो कोणी व्यक्ती अघोर पंथातून आहे त्याला हे माहीत आहे की काय आहे। ठीक आहे, तर आता हे रीढच्या हड्डीमध्ये किती ऊर्जा आहे या व्यक्तीच्या ते तपासल्या जाते। त्याच्या पहिले गुरुजींनी त्याला आज्ञाचक्रावरती थोडा भार टाकून त्याची कुंडलिनी शक्ती जागृत करायचे काही मंत्र मारून दिले। आता त्याचं जे विधिवत पूजन आहे ते करून त्याला दीक्षा देणार आहेत। तर दीक्षाचा व्हिडिओ जो आहे तो तर खूप लांब आहे, खूप मोठा आहे, पण तुम्हाला थोडक्यात याची माहिती मिळावं म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहे। तर आता यांची क्रिया जी आहे ही क्रिया आता यांच्या पाठीवरती एक कोडवट टाकल्या जाते, जो आपापल्या गुरुजवळून कोड प्राप्त होते तसा कोड त्यांच्या पाठीवर अंकित केल्या जाते आणि त्याचं विधिवत पूजन करून त्याला आपल्या अघोरपंथामध्ये किंवा नाथपंथामध्ये सामील केल्या जाते। हे जे व्यक्ती आहेत हे व्यक्ती अघोर दीक्षा घ्यायसाठी आले होते आणि आपण 2 प्रकारच्या दीक्षा देतो, एक आहे अघोरपंथ, दुसरा आहे नाथपंथ जे शाबरी विद्यामधून येते। आणि शाबरी विद्या अघोर विद्या ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत, पण असं काही नाही, कुठल्या तरी शाबरी विद्यामध्ये अघोर मंत्र पण आहेत आणि अघोर मंत्रामध्ये शाबरी मंत्र पण आहेत, पण आपल्याकडे दोन्ही विद्या आहेत, 2 गुरु असल्यामुळे आपण त्या दोन्ही पण शिकवतो। नाथपंथावाल्यांना थोडीशी जे पथ आहे ते खूप पाळावं लागतात, अघोरपंथामध्ये कुठलीही पथ पाळायचं काम नाही। तर हे अघोरपंथाची दीक्षा आहे आणि यांचा आता तुम्ही बघू शकत असाल की यांच्या पाठीवरती जे क्रिया केलेली आहे हे क्रिया एक कोड असते जो अघोरपंथाचा आहे तो त्यांनी टाकून त्याला आपल्या अघोरपंथामध्ये सामील केलं। आता त्यांचे जे तंत्रकाठ आहे जे यांचे कर्म आहेत ते कट होत आहेत, ज्याला आपण तंत्रकाठ म्हणू शकतो, ते गुरुजीद्वारा केल्या जातात। आता भैरव दंडांनी त्यांच्या डोक्यावरती ठेवून त्यांचा जो ऊर्जाचा संचार आहे हा तपासला गेलेला आहे पहिलेच। आता त्याच्यामध्ये ऊर्जा टाकत आहेत गुरुजी, कमी असली तर त्याच्यामध्ये वाढवल्या जाते, जास्त असली तर थोडीशी बॅलन्स केल्या जाते। ठीक आहे, मागच्या साईडने येऊन पण त्यांच्या रीढच्या हड्डीमध्ये म्हणजे हे क्रिया जे आहे हे खूप बघून द्यावं लागते, म्हणून गुरु करायचे तर त्यांचं पूर्ण डिटेल माहिती घेऊनच करायला पाहिजे, तसं गुरु नाही करायला पाहिजे, कारण की कुठलाही मंत्र घेऊन कुठलीही साधना करून आपला टाईम व्यर्थ नको जायला। तुम्हा लोकांना जर दीक्षा घ्यायची असली तुम्ही संपर्क साधवू शकता, मेसेज करू शकता, जो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपच होऊ शकते, त्याच्यावर कॉल होत नाही, कारण की लोक खूप सारे मेसेज करतात आणि आम्ही एवढ्या मेसेजचा त्यांना उत्तर नाही देऊ शकत, कारण की माझं एक चॅनल नाही 2 चॅनल आहेत, एक हिंदीमध्ये आहे आणि हे मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी तयार केलेलं आहे। नवीन चॅनल आहे, तुम्ही याला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला कामाचीच माहिती याच्यावरती भेटणार। ठीक आहे, तर कोणी जर इच्छुक असणार दीक्षा घ्यायसाठी तर अवश्य संपर्क करा आणि तुम्हाला जर का ओरिजिनल अघोरी दीक्षा घेऊन काहीतरी जनकल्याण करायचं असेल, स्वतःचं काहीतरी भलं करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। याच्यामध्ये महिला पुरुष दोन्ही पण घेऊ शकतात, कुठली आई बाई ताई असन त्यांना पण दीक्षा घ्यायची आहे ते पण घेऊ शकतात, कुठले माझे मोठे भाऊ लहान भाऊ माझे वडिलांसारखे व्यक्ती असतात ते पण घेऊ शकतात। ठीक आहे, माझ्याकडे दीक्षा दिल्यानंतर पूर्णतः शिकवल्या जाते, त्याच्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन केल्या जाते, तुम्हाला वेळोवेळी त्याचं सांगितल्या जाते कसं करायचं काय करायचं। गुरु होणेमधलं म्हणजे की फोन नाही उचलायचा वगैरे वगैरे असं नसते। ठीक आहे, फोन उचलून सांगायला पाहिजे।